आज के दिन का आखिरी मुकाबला सुपर ओवर, सुपर डुपर ओवर। दो टीमें आपस में भिड़ंत होती हुई, पेडणे तालुके की दो बड़ी टीमें प्रीता 11 धारगढ़ और आरवी 11 कोरगांव। टॉस जीता, फैसला लिया है फील्डिंग करने का, आमंत्रित किया है आरवी कोरगांव को बल्लेबाजी के लिए। स्ट्राइक एंड के ऊपर मैडी, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अनिकेत देसाई। गेंदबाजी के मोर्चे पर अक्षय नाइक। बड़ा बैटल देखने को मिलेगा, अक्षय बना मैडी। ले चलते हैं मैदान के भीतर, लेट्स रॉर, गेम इज ऑन। पहली गेंद लोअर फुल टॉस, मिड विकेट की दिशा में एक रन जरूर बना, दूसरे रन के लिए पंबल होते हुए, ओहो हो, गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। दोनों के साथ शुरुआत होते हुए 5 गेंदों का खेल बाकी। पहले गेंद के ऊपर 2 रन बने हैं, कितने रन बनेंगे 6 गेंदों के ऊपर, कितने रनों का टोटल रहेगा, टारगेट रहेगा। अक्षय नाइक गेंदबाजी के मोर्चे पर रोक लगाने की कोशिश जरूर रहेगी, लेकिन स्ट्राइक एंड के ऊपर मैडी, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अनिकेत देसाई। रोक सके तो रोक लो। ओ शॉर्ट पिच गेंद, खराब गेंद, उड़ाया गेंद को, चली गई गेंद सीमा रेखा की ओर। जब तक फील्ड करते वापिस करते तब तक 2 रन बने। 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान। क्या होगा मुकाबले में, दोनों टीमें कोई हारने को तैयार नहीं, कोई अपनी जीत छोड़ने को तैयार नहीं। यह है क्रिकेट, यह रण संग्राम, दावोलकर ब्रदर्स चैंपियन ट्रॉफी 2024। ओ ये अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, फॉलो थ्रू में क्या लाजवाब फील्डिंग। शायद ये रनआउट का मौका चौके में बदल जाता तो बिल्कुल शायद मैडी को वापिस चले जाने का रास्ता तय होता, और साथ ही साथ एक विकेट के साथ दूसरे आने वाले बल्लेबाज को थोड़ा संभल के खेलना पड़ता। लेकिन अगर मगर क्रिकेट में कभी ना चला ना इसके बाद चलेगा। 3 गेंदे और 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। अक्षय नाइक फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर लंबा रन अप लेते हुए हमारे दूर वाले छोर से बेहतरीन सपोर्ट मिलता हुआ आरवी कोरगांव के। ओ इस बार उड़ाया, ओवर पिच गेंद, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार, सवाल की ऊंचाई, सीमा रेखा पर डायरेक्ट चंद्रार। है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है, हौसले बुलंद है। इस बार स्ट्राइक एंड के ऊपर मैडी, महेश वाइडकर। 10 रन, 4 गेंदे, 2 गेंदों का खेल बाकी। फिर एक बार लंबा रन अब लेते हुए सोच समझ के गेंदबाजी। हो तेज तर्रार निकली, स्विंग एंड मिस जी रही। अंपायर के दोनों हाथ समांतर, रन मिलेंगे और 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 11 रन, बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान। हल
गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार अक्षय नाईक। ये अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, इस बार बिंदी गेंद, डॉट गेंद निकलती हुई। 5 गेंदों का खेल खत्म, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद शेष, अगर इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट निकले तो निश्चित रूप से आरवी कोरगांव का पगड़ा भारी रहेगा, लेकिन ये गेंद अगर डॉट निकले तो निश्चित रूप से कांटे की टक्कर तय है। स्ट्राइक के ऊपर फिर एक बार महेश वाइडकर। ओ शायद ये शॉट फंसा है। जी बिल्कुल जी नहीं। हो क्या करना चाहते थे और क्या हुआ, चली गई गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। कार्ड के ऊपर जीत के लिए 18 रनों की है जरूरत। 6 गेंदे, 18 रनों की जरूरत। क्या होगा मुकाबले में, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन होगा किसके ऊपर हामी, आंखों देखा सुनाने के लिए फिर एक बार आमंत्रित करते हैं वन एंड ओनली अशोक नाइक सर। और मैं सिद्धू परब आप सभी से इजाजत लेता हूं। इस प्रतियोगिता में मौका देने के लिए सभी का तहे दिल से धन्यवाद करते हैं। दाभोलकर ब्रदर्स चैंपियन ट्रॉफी 2024 के दौरान। जी हाँ, धन्यवाद। हॅलो, थँक्यू डीजे, धन्यवाद सिद्धू। जे 2 संघ सकाळच्या सत्रात आमने सामने आले आणि तेच संघ आज अस्तित्वासाठी लढाई मैदानात करताना दिसत आहेत। एका बाजूनं आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूनं मैदानात सज्ज होतोय तो प्रीता 11 धारगळ क्रिकेट संघ। 18 धावा, शेवटच्या चेंडूवर बसलेला षटकार निर्णायक ठरतोय काय, बघूया येणारा काळ आणि वेळ सांगेल। एक मोठी स्पर्धा, आजचा 3रा दिवस। पहिल्या दिवशी सत्यादेवी पोरसकाडे क्रिकेट संघ, दुसऱ्या दिवशी कालच्या ध्रुव वॉरियर तुवे क्रिकेट संघ, आणि आज 3ऱ्या दिवशी काही क्षण उरले, 3रा संघ कुठला आज या दिवशी, आणि बघूया काय घडतंय मैदानात। चला, सलामीची जोडी मैदानात चला। 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये। स्पर्धेदरम्यान बायसिकल आपल्याला दिसते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला, आणि त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी फसिना बाईक आपल्याला दिसते। म्हणजे बक्षिसांची खैरात, एक मोठा आयोजन दाभोलकर स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्या वतीनं, आणि या स्पर्धेसाठी अगदी ज्यांचे शतशः आभार असे आमचे सन्माननीय मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर हे या सामन्याचा आनंद लुटतायत। त्याचबरोबर सन्माननीय महेशजी कोनाडकर हे या सामन्याकडे अगदी डोळे या ठिकाणी, म्हणजे सर्व प्रेक्षक मी म्हणेन नक्कीच या सामन्याकडे, प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे। आणि सलामीची जोडी ही मैदानात, म्हणजे सुपर ओव्हरचा सामना, महत्वाची लढत, 18 धावांचा टार्गेट। गोलंदाज नक्कीच असेल पॉवर प्ले, म्हणजे एका सुपर ओव्हरच्या षटकात ज्याने फलंदाजीत टोलेबाजी केली तोच सज्ज होतोय महेश बाईडकर उर्फ मॅडी, आणि सलामीला आलाय तो, स्ट्राईकला खेळतोय तो सौरभ कारापूरकर, आणि नॉन स्ट्रायकर येईल
सुनील मापसेकर. सौरभ कारापूरकर आणि सुनील मापसेकर पंचांचा इशारा होतोय. टार्गेट 18 धावांचं. संध्याकाळच्या सत्रात एक चुरशीची लढत. जे दोन संघ सकाळी पहिला सामना खेळले आणि योगायोग बघा तेच दोन संघ संध्याकाळी अंतिम सामना. परंतु ही लढाई अस्तित्वाची. इथून एकाला थांबावं लागेल, अगदी निराश मनाने घरी जावे लागेल आणि एक संघ रविवारी या स्पर्धेत दाखल होईल. ओव्हरपिच चेंडू, फटका फसलाय की काय? लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. ओ काय घडलंय बघूया मैदानात. बहुधा झेल सुटलाय. विनंती असेल आमच्या ऑर्गनायझर कमिटीचे जे दाभोलकर स्पोर्ट्स अँड कल्चरचे जे मेंबर आहेत, आपल्याला विनंती असेल मित्रांनो थोडंसं बाउंड्री लाईनवर सतर्क राहा. जे आमचे सर्व ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर आहेत मित्रांनो, आपल्याला विनंती असेल एक अटीतटीची सुपर ओव्हरचा सामना मैदानात आणि त्यासाठी तुम्ही बाउंड्री लाईनवर अगदी तैनात राहा. 5 ॲडव्हर्टाईज बोर्ड दिसत आहेत. षटकाराचा चेंडू बसला तर 1000 रुपये. परंतु यावेळी तो विचार मनात नसेल, कारण हा सामना आजचा सुपर ओव्हरचा. वेगवान, भन्नाट वेगान, रफ्तार का राजा महेश बाहिडकर, कोरगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो भन्नाट वेगात संध्याकाळच्या सत्रात फलंदाजाला नक्की समजत नाही चेंडू कधी येतोय आणि कधी यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 धावांचा टार्गेट. 4 चेंडू उरलेत. करायच्या 17 धावा आणि 3 टोलेजंग षटकार हे टोलवावे लागतील फलंदाजांना. बघूया महेश बाहिडकर आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पुढील चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू. यावेळी मात्र थोडासा सवैर मारा, दिशाहीन चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एक अतिरिक्त चेंडू. या अतिरिक्त चेंडूचा फायदा बघूया होतोय काय. परंतु त्या अगोदर मात्र धावफलक थोडासा पुढे सरकतोय. 2 धावा धावफलकावर. सुशांत साळगावकर, अमेय नाईक, अभिजित तळेकर सकाळच्या सत्रात योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर पंचांच्या भूमिकेत. धीरज पालियेकर आज गुणलेखकाचं काम करतायत. सिद्धू परब दुपारच्या सत्रात, अनिल सावंत आणि मी अशोक नाईक तुमचं स्वागत. फुल टॉस चेंडू. एक सुंदर फटका बघूया गॅप मध्ये चेंडू. वाईडेस्ट लॉंग आला चेंडू. सीमा पार. चौकार. 4 धावांसाठी. एक टॉस चेंडू आणि एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक वाईडेस्ट लॉंग आला परंतु त्याला संधी काही मिळाली नाही आणि मिळताय 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलक पुढे सरकतोय. उरलेत अजूनही धावफलक 6 धावा. अजून करायच्या 12 आणि या 12 धावांसाठी उरलेत 3 चेंडू. सेमी फायनल मध्ये धडक मारणारा 3 चेंडू आणि 12 धावा. महेश बाहिडकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू. ओव्हरपेच चेंडू. एक सुंदर ऑफ ड्राईव्ह परंतु बहुधा एकेरी धावीसवर समाधान मानावं लागतंय. फक्त एकेरी धावसंख्या पुढे सरकते ती 7 धावा. आता मात्र करायच्यात 11. उरलेत 2 चेंडू म्हणजे या येणाऱ्या 2 चेंडूवर मोठे फटके हे मारावे लागतील दारगळ क्रिकेट संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने महेश बाहिडकर बघूया एका भन्नाट वेगात. वाईड बॉल, नो बॉल खूप महत्वाचा असेल या सामन्यात. बघूया काय घडतं या येणाऱ्या पुढील चेंडूवर. थोडस आपला रनअपला चुकतोय. पुन्हा एकदा एक 18-20 पावलांचा रनअप, लांबलचक रनअप महेश बाहिडकर ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार टोलवला आणि तोच फटका सामन्याला निर्णायक ठरतोय काय. बघूया या येणाऱ्या चेंडूवर काय घडतंय मैदानात. पुन्हा एकदा महेश बाहिडकर थोडासा आपला रनअपला चुकतोय. मित्रांनो दबाव आहे मॅच मध्ये, दबाव आहे. कारण जो शेवटच्या चेंडूवर षटकार टोलवला मी म्हणेन की त्यावेळी झेल टिपला गेला परंतु क्षेत्ररक्षक थोडासा त्या ठिकाणी गोंधळ झाला क्षेत्ररक्षकचा आणि बाउंड्री लाईनवर त्याचे नेमके पाय आणि त्याचमुळे मिळाल्या 6 धावा. कदाचित झेल टिपला असता तर टार्गेट थोडं कमी झालं असतं. बघूया काय घडतं या पुढील चेंडूवर. राईट आर्म ओव्हर द विकेट महेश बाहिडकर उर्फ मॅडी आपल्या बॉलिंग मार्कवर.
ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट, हवेत फटका, लॉंग ऑफला, डीप लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल टिपतोय आणि पहिला गडी मैदानात तंबूमध्ये परततोय. आता मात्र सामना खूप अवघड झालेला दिसतोय, कारण इथून सामना जिंकण्यासाठी अगदी म्हणजे खूप अशक्य दिसतंय मैदानात. कारण क्रिकेटमध्ये सुरुवातीला थोडंसं वाईड बॉल, नो बॉल हे घडू शकतं, परंतु लास्ट बॉल शेवटचा चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 11 धावा. एक चेंडू शेवटचा चेंडू आणि विजय 11. चेंडू 11 धावा. उद्या या स्पर्धेत हसापूर वॉरियर्स, देवी माऊली पेडणे, ध्रुव पारसे, जायंट फायटर्स आगरवाडा आणि केरिम क्रिकेटर्स हे संघ उद्या सहभागी होत आहेत. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा समारोप करणारा हा सांगता करणारा सामना. आणि रविवारीसाठी या स्पर्धेत बघूया शॉर्ट ऑफ लेन चेंडू, एक निर्धाव चेंडू, सामना संपतोय आणि RV11 कोरगाव क्रिकेट संघ जो तिसरा संघ आज या स्पर्धेत रविवारीसाठी खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर आजचे सामने संपतायत. सामन्यातील मॅन